नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा, आज मस्त मी शेव बनवली आहे. एकदम मस्त तुम्ही बनवू शकतात. दिवाळी असो किंवा एरवी, आता मस्त पाऊस पडत आहे, तर मस्तपैकी आपण छान शेव बनवूया. तुम्ही बघू शकता, कुरकुरीत आणि अजिबात तेलकट झालेली नाहीये. तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिक जर वापरल्या ना, तर तुमची शेव अजिबात तेलकट होणार नाही. तुम्ही बघू शकता, मस्त कुरकुरीत अशी आपली शेव तयार झाली. तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये 10 ते 12 लसूण घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे घेतलेत. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हे सगळं आपण मिश्रण मिक्सर मधून छान पाणी टाकून वाटून घेणार आहोत. हे बघ, एकदम छान असं बारीक आपण वाटून घ्यायचंय. आणि आता एका प्लेटमध्ये मी चाळणमधून बेसन पीठ चाळून घेते. एकदम बारीक बेसन पीठ आहे. तुम्ही मार्केटमध्ये भेटतं ते सम्राट किंवा हिरे बेसन घेतलं तरी चालेल. एकदम बारीक असायला पाहिजे, तेव्हा आपली शेव छान होते. तर हे मी 2 कप घेतले आहे आणि दोन्ही आपण मस्त चाळून घेऊया. एकदम बारीक चाळून घेणं हे मस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण आपण जेव्हा पीठ मळू तेव्हा गाठी एवढ्या मळल्या जात नाही, त्याच्यामुळे चाळून घ्या. छान आपण या प्रकारे चाळून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. 2 कपला अर्धा कप पाणी पुरेसं आहे. त्यामध्येच मी टाकून घेते एक पाव चमचा हिंग. आणि आपण जे पेस्ट तयार केली होती ना, तर ती आपण छान चाळून घेणार आहोत. म्हणजे आपण जर बारीक शेव केली तर त्यामध्ये अडकणार नाही. त्यामुळे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा, चाळून घ्यायचं. जर तुम्ही मोठी शेव पाडणार असाल तर हे नाही चाळलं असंच टाकलं तरी चालेल, पण मी ते गाळून घेते. मी इथे एकदम बारीक शेव असते तीच बनवत आहे. तर आपण छान असं दाबून प्रेस करून छान सगळं पिळून घेतले. ते छान मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊयात 1 चमचा मीठ. मी इथे 1 चमचा आणि थोडंसं टाकले आहे. तुम्हाला चवीनुसार तुम्ही टाकू शकता. मी इथे सोडा घेतलेला आहे. एक चिमूट फक्त घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. फक्त 1 चिमूट घ्यायची आहे. नाही टाकली तरी चालेल, पण थोडंसं मी इथे 1 चिमूट सोडा टाकलेला आहे, आपला खायचा सोडा. हे छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये मी टाकते तेल. आपलं जे खायचं तेल असतं ना, ते आपण 4 चमचे टाकणार आहोत. तुम्ही जर 1 कप घेणार असाल तर 2 चमचे टाकलं तरी चालेल. तुमच्याकडे जर कप नसेल तर आपली घरातली जी वाटी असते ना, त्यानी माप ठरवा, म्हणजे तुमची शेव छान होईल. हे छान आपण हलवून घेऊया. एकदम फ्लफी झालं पाहिजे, म्हणजे तेल आणि पाणी एकदम छान मिक्स झालं पाहिजे. त्यानुसार आपण छान पेटून घेऊया याला. हे बऱ्यापैकी झालेलं आहे. तर मी आता बेसन पिठामध्ये हे पाणी टाकून, थोडं-थोडं पाणी टाकून पीठ छान आपण आता मळून घ्यायचंय. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, एकदम सैलसर, म्हणजे आपण पुरणपोळीला जसं हुंडा बनवतो ना, तसं थोडंसं पातळच बनवायचं, म्हणजे छान आपली क्रिस्पी आणि एकदम खुसखुशीत शेव होईल. हळू-हळू आपण थोडंसं पाणी टाकत-टाकत मिक्स करून घ्यायचं. हे मी आता थोडं-थोडं पाणी टाकून छान पीठ मळून घेते सगळं. एकदम असं जोर देऊन आपण छान पीठ मळून घ्यायचंय, म्हणजे त्याच्यामध्ये एकही गाठ होणार नाही. तुम्ही बघू शकता, यातलं सगळं पाणी मी टाकून दिले आणि पीठ छान मळून घेते. थोडासा तेलाचा हात घ्यायचा, म्हणजे चिपचिपणार नाही. थोडंसं बेसनचं पीठ चिकट असतं, त्याच्यावर आपल्याला हाताला चिटकतं. तुम्ही थोडासा हाताला तेल घ्या. तुम्ही बघू शकता, अजिबात तेल घेतल्यानंतर लागत नाहीये. जे खाली पीठ लागलंय ते पण मी चमचेच्या साहाय्याने सगळं काढून घेतले. आणि हे तुम्ही बघू शकता, किती छान आपलं एकदम सॉफ्ट असं पीठ मळून तयार आहे. तर मी आता कढई ठेवते. कढईमध्ये तेल तापवायला ठेवते. आपण आता छान आपली शेव तळायला घेऊयात. तेल छान तापतंय तोपर्यंत मी पीठ आपलं बघूया, सोऱ्यामध्ये घालून घेऊया. साच्यामध्ये चकली साचा असतो किंवा जो शेव साचा असतो, त्यामध्ये आपण टाकून घेऊया. मी इथे 2 प्रकारच्या प्लेट घेतलेल्या आहेत, एक मोठी आणि बारीक. तर मी एकदम बारीक शेव असते तीच आज करणार आहे. तर आपण ती सुद्धा टाकून घेऊ आणि ही साईडला ठेवू. तर छान आपण हे यंत्र आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. याला आधी थोडंसं तेल लावायचं, 1-2 थेंब तेल हाताला घ्यायचं आणि ते छान आपण लावून घेऊया. थोडंसं हाताला घ्यायचं
आणि पीठ तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं छान आपलं पीठ तयार झालेलं आहे. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टही नाही. या प्रकारे आपण छान साच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं. आता मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये जर छान अशी गरमागरम शेव खायला काय मजा येईल. म्हणूनच मी आज बनवत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. हे बघा छान आता आपलं पडतंय. तर इकडे तेल पण तापलंय. थोडंसं मी तेलात टाकून बघते पीठ. तापलंय हे छान असे बुडबुडे येतात. आपल्याला तेल जास्त गरम पण नाही करायचं आणि एकदम थंड नाही. मीडियम गॅसवर करून घेऊ. आता टाकून घेऊया शेव. हे बघा हळूहळू टाकून घ्यायचं. एकाच ह्याच्यावर 2-3 लेयर करायचे नाहीत. साधारण 1 ते 2 लेयर बस. हे बघा छान आपले जे बुडबुडे कमी झालेले आहेत. वरचा जो फेस वगैरे होता तो एकदम कमी झालाय. तर तुम्ही बघू शकता. आता आपण पलटून घेऊया. मस्त आताच ती छान कुरकुरीत अशी आपली शेव तयार झालेली आहे. ही एक साईड झाली. आपण दुसरी साईड पण पलटून घेऊयात. हे बघा किती मस्त आपली दोन्ही साईडनी कुरकुरीत अशी आपली शेव तयार झालेली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच प्रकारे आपण अजून एक घाणा काढून घेऊयात शेवचा. तुम्हाला जर याच्यामध्ये जर लाल पावडर, हळद टाकायची असेल तर टाकू शकता. पण मी इथे एकदम सपक केलीये मुलांना खायला टिफिन वगैरे मध्ये द्यायला. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही लाल पावडर टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये जे आपण लसूण, जिरे, ओवा टाकलाय त्याच्यामुळे सुद्धा छान अप्रतिम अशी चव येते. आणि दिवाळीसाठी तर अप्रतिम शेव झाली आपली चिवड्यामध्ये टाकायला किंवा तशीच. गोड गोड खाऊन कंटाळा येऊन जातो. तर छान चटपटीत अशी शेव आपली तयार झालेली आहे. मस्त कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मस्त. हे बघा तोडावंसं वाटत नाहीये पण तुम्हाला दाखवण्यासाठी मस्त अशी आपली कुरकुरीत छान शेव तयार झाली. एकदम छान झालीये आणि चवीला तर अप्रतिम झालीये. तरी आपण याच्यामध्ये अजून टेस्ट वाढण्यासाठी थोडीशी लाल पावडर आणि चाट मसाला घालून घेऊयात. तुम्ही नाही घातलात तरी चालेल. पण माझ्या मुलाला अजून चटपटीत हवंय. त्यामुळे मी थोडंसं लाल पावडर आणि चाट मसाला टाकलाय. मस्त एकदम अप्रतिम अशी टेस्ट लागते याची. आणि कुरकुरीत म्हणजे एकदम कुरकुरीत झालेली आहे खुसखुशीत. तुम्ही बघू शकता एकदम मिक्स करायचं. आणि आता मी थोडीशी टेस्ट करून बघते कारण मला आता राहवत नाहीये. हे बघा मस्त. तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. खूप छान अशी तुमची शेव तयार होईल. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.